नमस्कार मित्रांनो, पीक विम्याची भरपाई सोमवारी थेट खात्यात येणार. 2022 ते रब्बी 2024-25 ची भरपाई मिळणार. सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. तर मित्रांनो, मिळणारी ही जी काही पीक विम्याची भरपाई आहे, ही कोणत्या शेतकऱ्याला मिळू शकते, तर त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. राज्यातील अनेक शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनच्या वेगवेगळ्या हंगामातील भरपाई मिळालेली नाही. तसेच खरीप 2024 मधील वेगवेगळ्या ट्रिगरमधील भरपाई अद्याप थकीत आहे. रब्बीची भरपाई शेतकऱ्यांना अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र आता सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व भरपाई जमा केली जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. पीक विम्याच्या भरपाई थकीत असल्याने शेतकऱ्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. काही शेतकऱ्यांना खरीप 2022 पासूनची भरपाई मिळालेली नाही. वेगवेगळ्या हंगामातील भरपाई काही कारणास्तव कंपन्यांनी दिलेली नाही. तसेच खरीप 2024 मधील काढणी पश्चात आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईची रक्कम अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्य आणि केंद्र सरकारने विमा कंपन्यांना आवश्यक विमा हप्ता आणि अनुदान देऊनही कंपन्यांनी शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. राज्य सरकारने आपल्या हिस्स्याचा विमा हप्ता न दिल्याने विमा कंपन्यांनी जुलैपर्यंत शेतकऱ्यांची भरपाई थकीत ठेवली होती. पण राज्याने आपला हप्ता जुलैमध्ये दिल्यानंतरही कंपन्यांनी भरपाई दिली नाही. त्यामुळे आता थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दखल घेत 11 ऑगस्ट रोजी भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले आहे. सोमवारी राजस्थानातील झुंझुनू येथे कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा उपस्थित राहणार आहेत. यासाठी केंद्र शासनाने विमा कंपन्यांसाठी खास सूचना दिल्या आहेत. यात विमा दाव्याची रक्कम मंजूर करणे, दाव्याची तयारी करणे, थेट खात्यात पैसे जमा करण्यासाठी दाव्यावर डिजिटल स्वाक्षरी करणे याचा समावेश आहे. विमा कंपन्यांनी सर्व प्रक्रिया ठरलेल्या तारखेनुसार पूर्ण कराव्यात अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारनेही शेतकऱ्यांना सोमवारी विमा भरपाई देण्यात राज्याच्या हिस्स्याचा विमा हप्ता किंवा अनुदानामुळे अडचणी येणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. एका क्लिकवर सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल याची तयारी राज्य सरकार आणि विमा कंपन्यांनी करावी अशाही सूचना केल्या आहेत. त्यामुळे विमा भरपाईची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, हा जो काही पीक विमा आहे, हा पीक विमा कोणकोणत्या शेतकऱ्याला मिळू शकतो, तर त्यासाठी मित्रांनो आपणास याचे आहे pmfby.gov.in या वेबसाईटवर याची लिंक आपणास खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. येथे आल्याच्या नंतर फार्मर कॉर्नरमध्ये आपला जो काही मोबाईल नंबर आहे फॉर्म भरता वेळेस दिलेला, तो मोबाईल नंबर टाकून हा कॅप्चा टाकून रिक्वेस्ट फॉर OTP करून आलेला OTP यामध्ये प्रविष्ट करून आपणास या पोर्टलवर लॉग इन व्हायची आहे. सेम प्रोसेस मित्रांनो आपण आपल्या मोबाईलवर सुद्धा करू शकतात. तर मित्रांनो, आपण यामध्ये कोणत्याही वर्षीचे पीक विम्याचे स्टेटस आपण आपले चेक करू शकतात. तर यामध्ये इयर पाहू शकतात की 2025 आहे, 24 आहे, 23 आहे, 22 आहे. आपणास ज्या वर्षीचा पीक विम्याचे अर्जाचे स्टेटस चेक करायचे आहे ते वर्ष आपणास यामध्ये निवडून घ्यायचे आहे. तर मी यामध्ये 2024 हे निवडतो. त्यानंतर सीझन मध्ये सुद्धा आपण खरीप, रब्बी हे यामध्ये निवडू शकतात. तर मी इथे खरीप हे ऑप्शन यामध्ये निवडलेले आहे. तर यामध्ये मी सोयाबीन या पिकाच्या समोर आपण येथे पाहू शकतात क्लेम डिटेलच्या खाली आपणास व्ह्यू या बटनावर येथे क्लिक करायचे आहे. व्ह्यू या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर क्लेम डिटेल्स मध्ये आपण पाहू शकतात टोटल क्लेम अमाऊंट जी काय आहे 1577 रुपये. क्लेम डेटा आहे 24/7/2025 आणि क्लेम स्टेटसच्या खाली आपण पाहू शकतात की येथे क्लेम कॅल्क्युलेटेड झालेला आहे. तर मागील व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो पाहिलं की येथे क्लेम स्टेटस मध्ये आपणास तेथे व्हेरीफाईड अशा प्रकारची माहिती दाखवली जात होती, परंतु आता स्टेटस बदललेले आहे. क्लेम स्टेटस मध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची माहिती दाखवली जात आहे. तर
तर मित्रांनो, क्लेम कॅल्क्युलेटेड म्हणजेच पीक विमा योजनेअंतर्गत तुमच्या पिकाच्या नुकसानीवर आधारित भरपाईची रक्कम गणना झाली आहे. क्लेम कॅल्क्युलेटेड म्हणजेच शेतकऱ्यांच्या अर्जानुसार सर्वेक्षण व नुकसान तपासणी पूर्ण करून विमा कंपनीने किती भरपाई मिळणार याची रक्कम निश्चित केलेली आहे आणि ती रक्कम आपणास तिथे दाखवली जात आहे. याचा अर्थ मित्रांनो, अजून पैसे तुमच्या खात्यात आलेले नाही, पण भरपाईची जी काही रक्कम आहे ही विमा कंपनीने तिथे ठरवलेली आहे. तर मित्रांनो, या क्लेम डिटेल्समध्ये आपण पाहू शकतात की क्लेम डेट आहे 11/4/2025. क्लेम अमाऊंट आहे ₹808. येथे आपण क्लेम स्टेटसमध्ये पाहू शकतात की येथे कसल्याही प्रकारची माहिती येथे दाखवली जात नाही. म्हणजेच याचा अर्थ या शेतकऱ्याला हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा मिळेल की नाही याची सध्या तरी गॅरंटी नाही. तर मित्रांनो, जोपर्यंत आपणास क्लेम स्टेटसमध्ये कसल्याही प्रकारची माहिती दाखवली जात नाही, क्लेम स्टेटसमध्ये आपण जर पाहिलं पाठीमागील व्हिडिओमध्ये जसे क्लेम स्टेटसमध्ये आपणास अपडेट मिळालेले आहेत तसे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले सुद्धा आहे. आणि ज्यांच्या क्लेम डिटेल्समध्ये असे टोटल क्लेममध्ये 000 अशा प्रकारची जर माहिती दाखवत असेल तर आपणास कसल्याही प्रकारचा पीक विमा हा मिळणार नाही. ज्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये क्लेम कॅल्क्युलेटेड अशा प्रकारची जर माहिती दाखवत असेल तर त्यांना सोमवारपर्यंत हा पीक विमा हा त्यांच्या खात्यावर सुद्धा येऊन जाईल. तर होऊ शकतं की काही शेतकऱ्यांच्या क्लेम स्टेटसमध्ये येथे व्हेरीफाईड अशा प्रकारची माहिती दाखवली जात असेल तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा हा जो काही पीक विमा आहे हा पीक विमा हा मिळू शकतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपल्या अर्जाचे एकदा स्टेटस चेक करून पहा. खरीप रब्बी 2022, 23, 24 या वर्षीचे सुद्धा आपण आपले स्टेटस एकदा चेक करून पहा की त्या क्लेम स्टेटसमध्ये आपणास कशा प्रकारची माहिती ही दाखवली जात आहे. तर हे होतं एक पीक विम्या संदर्भात आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.